पेज नंबर 132, पार्ट 1चं टेक्स्टबुक, प्रॉब्लेम नंबर 21 मिसलेनियस पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधला, की शो दॅट द डिफरन्स बिटवीन द स्लोप्स ऑफ द लाईन, शो दॅट द डिफरन्स बिटवीन द स्लोप्स ऑफ द लाईन गिवन बाय द इक्वेशन tan square theta plus cos square theta x square minus 2xy tan theta plus sin square theta y square is equal to 0 is to काय म्हणते, prove that the difference of the slopes, difference of the slopes म्हणजे काय, डिफरन्स ऑफ दी स्लोप्स म्हणजे काय, स्लोप मधला सबट्रॅक्शन, दोन स्लोपची सबट्रॅक्शन शो करायची आहे की काय येते, 2 येते. 2 म्हणजे TWO2 म्हणजे दोन आलं पाहिजे हे शो करायचं, बाकी काहीच नाही. tan स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा एक्स स्क्वेअर मायनस 2xy tan थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आता हे एवढं पक्क आहे की ह्याच्यापासून आपल्याला दोन लाईन्स मिळतात ओरिजिन मधनं जाणार आहे, कारण हे काय आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 2 2 2 होमोजिनियस इक्वेशन. म्हणून याच्यापासून आपल्याला काय मिळतील, तर दोन लाईन्स विच पासेस थ्रू ओरिजिन. समजा लेट M1 and M2 be the slopes of two lines given by above equation. पेपर मध्ये लिहिताना अबव लिहू नका, पेपर मध्ये लिहिताना गिवन बाय हे पुरे इक्वेशन लिहायचं. हा क्वेश्चन पेपरवरचा क्वेश्चन राहील, तो घरी घेऊन येणार तुम्ही, सोबत नाही लिहिणार तिथं अँसर शीट सोबत, तिथे इक्वेशन लिहायचं गिवन बाय दिस इक्वेशन. आता याच्यापासून भेटणाऱ्या दोन लाईनचे हे दोन स्लोप आहे. आता मला सांगा, जर आपण कम्पेअर केलं, कम्पेअरिंग गिवन इक्वेशन विथ ax square plus twice hxy plus by square equal to 0. एक्स स्क्वेअर सोबत ए आहे, एक्स स्क्वेअर सोबत हा, तर इथं देअरफॉर ए ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, tan स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ट्वाइस एच काय आहे, ट्वाइस एच जो एक्स वाय सोबत असतो, एक्स वाय सोबत आहे -2 tan थीटा, तर -2 tan थीटा. वाय स्क्वेअर सोबत बी आहे, वाय स्क्वेअर सोबत साइन स्क्वेअर थीटा, तर बी इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. हा ए, हा एच आणि हा बी, ह्या तीन गोष्टी आपण कम्पेअर करू. आपल्याला काय फाइंड करायचं आहे पहा, M1 मायनस M2 फाइंड करायचं आणि किती आहे ते 2 येते हे शो करायचं. आता आपल्याला सबट्रॅक्शन काढायची आहे, ऍडिशन आपल्याकडे असते, काय असते सांगा बरं, M1 प्लस M2 -2h बाय, therefore is equal to मायनस ट्वाइस h म्हणजे मायनस मायनस प्लस 2 tan थीटा बाय b म्हणजे साइन स्क्वेअर थीटा. therefore M1 प्लस M2 is equal to, याला सॉल्व करून टाका पा, tan म्हणजे साइन बाय कॉस, इमानदारीने इकडे रफ मध्ये सॉल्व करा, tan म्हणजे साइन बाय कॉस अपॉन मध्ये साइन स्क्वेअर, ए बाय बी बाय सी, ए बाय बी सी होते, म्हणजे हा साइन इंटू साइन स्क्वेअर इंटू कॉस, हा याला मल्टिप्लाय होतो, एक साइन कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे उरण काय, वरतं 2 आणि खाली साइन थीटा कॉस. टॅन म्हणजे साइन बाय कॉस, तो साइन एका साइन सोबत कटन, तर खाली एक साइन उरण, तो बाय मध्ये कॉस आला तो कॉस उरण, म्हणजे M1 प्लस M2 ची व्हॅल्यू काय येणार आहे, 2 डिवायडेड बाय साइन थीटा कॉस थीटा. याला आपण सॉल्व करू शकतो, सध्या याला एवढंच ठेवतो, आणखी सॉल्व होतो. लहानपणी फॉर्म्युला होता की साइन थीटा कॉस थीटा दोघांचे अँगल जर सेम असेल आणि त्याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर ह्या दोघांचं मिलन होते, मिलन होते म्हणजे फॉर्म्युला लागते कोणता, 2 साइन थीटा कॉस थीटा इज इक्वल टू साइन 2 थीटा. सध्या याला एवढंच ठेवलं, नंतर बघू आपण करू.
M1 प्लस M2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. अगेन वी हॅव M1 इंटू M2. काय असते M1 इंटू M2? ए बाय बी. ए ची व्हॅल्यू किती आहे? ए ची टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय बी ची व्हॅल्यू आहे साइन स्क्वेअर थिटा. यात काही दुःख काही दिल्याशिवाय कोणाला. आता याला जर सॉल्व करतो म्हटलं पुन्हा, हा टॅन स्क्वेअर हा साइन स्क्वेअर दोघाले लागला, दोघांले जर लागला, हा जर आपण दोघाले लावला तर टॅन स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर. टॅन म्हणजे साइन बाय कॉस. हे बघा इकडे लिहितो M1 इंटू M2 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर. आणि हा पुन्हा जर आपण सॉल्व केला तर विच इम्प्लाइज टॅन म्हणजे साइन बाय कॉस. इमानदार लक्ष द्या, टॅन म्हणजे साइन बाय कॉस. आता साइन स्क्वेअर कटन, कॉस स्क्वेअर उरन, तो कॉस स्क्वेअर खाली उरन म्हणजे 1 बाय कॉस स्क्वेअर उरला. इकडे कॉस स्क्वेअर बाय साइन स्क्वेअर कॉट स्क्वेअर झाला. आणि हा जास्तीत जास्त काय होईल 1 अपॉन कॉस आपण सेक करू शकतो. तर देअरफॉर M1 M2 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा एवढं होऊ शकतं. आता आपल्याला कायचं काम आहे हे सॉल्व करतानाच माहिती पडतं की हेच ठीक आहे की हे ठीक आहे की ते. पण आपण व्हॅल्यू काढून ठेवलं M1 प्लस M2, M1 इंटू M2 काढला, M1 मायनस M2 काढायचा. आता मला सांगा असा कोणता फॉर्म्युला तुमच्याकडे आहे ज्याचा यूज करून तुम्ही मायनस काढू शकता आणि त्याच्यात प्लस आणि मल्टिप्लिकेशनला आपण यूज करू शकतो. कोणता फॉर्म्युला आहे आणि कशात यूज केला आपण? आपण यूज केलाय हा जो थेरम होता आपला टॅन थिटाचा शोधात वाढ, त्याच्यात आपण हा फॉर्म्युला यूज केला आहे. आणि फॉर्म्युला काय आहे की वी नो दॅट फॉर्म्युला असते M1 मायनस M2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू M1 प्लस M2 चा होल स्क्वेअर मायनस 4 M1 इंटू M2. हा फॉर्म्युला असा फॉर्म्युला आहे ज्याच्यात मल्टिप्लिकेशन ऍडिशन जर माहिती असेल तर आपण सबट्रॅक्शन फाईंड करू शकतो. मल्टिप्लिकेशन ऍडिशन जर माहिती असेल तर आपण सबट्रॅक्शन फाईंड करू शकतो. हा असा फॉर्म्युला. आता M1 मायनस M2 फाईंड करायचा. ह्या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आता पुट करा असं सर्व M1 मायनस M2 चा स्क्वेअर इज इक्वल M1 प्लस M2 ऍडिशन किती आहे आपल्याकडे 2 डिवायडेड बाय साइन थिटा कॉस थिटा. हा M1 प्लस M2 त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू M1 इंटू M2. M1 इंटू M2 आहे सेक स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा. 4 as it is. M1 into M2 ची व्हॅल्यू sec theta plus cos square theta. M1 plus M2 ची व्हॅल्यू 2 divided by sin theta cos theta त्याचा sec. Now simplify this. Therefore M1 minus M2 square is equal to हा स्क्वेअर जर केला तर 2 चा स्क्वेअर 4 डिवाइड मध्ये साइनला कॉसला दोघाले स्क्वेअर लागाल तर साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर मायनस हा जो 4 आहे हा दोघाले लावून टाकतो आणि आतमध्ये लावतो. काय मायनस 4 इंटू सेक्स स्क्वेअर मायनस 4 सेक्स स्क्वेअर थिटा आणि मायनस 4 कॉट स्क्वेअर थिटा. हा 4 एलही लागला आहे. आता प्रॉब्लेम सॉल्व करायचा शो करायचा आहे की याचा आन्सर M1 मायनस M2 चं 2 येते म्हणजे स्क्वेअरचा आन्सर 4 आला पाहिजे. पण सर्व ठिकाणाहून 4 कॉमन निघते तो काढून घ्या. आणि हे खालचे जे डिनॉमिनेटर मधले जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे वर घेऊन जा. सांगा साइन जर वर गेला तर 1 अपॉन साइन कोसेक होतो. स्क्वेअर आहे तो कोसेक स्क्वेअर. कॉस जर वर गेला तर वरत गेला तर तो सेक होतो म्हणून सेक स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. 4 कॉमन काढला तर फक्त सेक स्क्वेअर थिटा. इकडे 4 कॉमन काढला तर मायनस कॉट स्क्वेअर थिटा.
आता बघा सेक्स स्क्वेअर इथेही आहे, सेक्स स्क्वेअर इथेही आहे, इथं कोसेक्स स्क्वेअर आहे, तिथं कॉट स्क्वेअर. एक काही करा, एक तर जसा सेक्स स्क्वेअर आहे तसा कोसेकले कॉटमध्ये करा किंवा कॉटले कोसेकमध्ये करा. तर काय करतो, हा जो कोसेक स्क्वेअर आहे त्याला असा फॉर्म्युला लावतो की तो कॉटमध्ये कन्वर्ट होईल. बोला, आपल्याकडे फॉर्म्युला होता लहानपणी की वी हा 1 + कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. मग आपण जर हा कोसेक स्क्वेअरला हा फॉर्म्युला लावला तर काय होईल, कोसेक स्क्वेअर म्हणजे 1 + कॉट स्क्वेअर थिटा. हा इकडे सेक स्क्वेअर थिटा आहेच, हा जो कोसेक स्क्वेअर आहे त्याला 1 + कॉट स्क्वेअर केलं, इकडे सेक स्क्वेअर थिटा आहेच, मायनस सेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा, मल्टिप्लाय करून टाका ब्रॅकेटला. काय होईल, तुम्ही दोन पैकी काही करू शकले असते. हा कोसेक स्क्वेअर तसा ठेवला असता, हा कॉट स्क्वेअरले आपण कोसेक स्क्वेअर -1 केला असता तरी चाललं असतं. काही केलं असतं दोन पैकी तरी आन्सर येते. मल्टिप्लाय करा 1 × सेक स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा, इथं आला कॉट स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. हा प्लस सेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा कॅन्सल, उरला काय 4 इन ब्रॅकेट कॉट स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. याच्यातून काय निघाल तर कॉट स्क्वेअर थिटा कॉमन निघतो. कॉट स्क्वेअर थिटा जर कॉमन काढला कॉट स्क्वेअर थिटा, इकडे उरला सेक स्क्वेअर थिटा, मधात मायनस. जर आपण कॉट स्क्वेअर थिटा कॉमन काढला, जर कॉट स्क्वेअर थिटा कॉमन काढला तर आपल्याकडे काय उरलं, इकडे सेक स्क्वेअर थिटा -1 तर हा 4 कॉट स्क्वेअर थिटा. बोला सेक स्क्वेअर थिटा -1 काय फॉर्म्युला होता, 1 टॅन आणि सेकचा. हा बराबर टॅन स्क्वेअर. दिस इज 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 + टॅन स्क्वेअरचं सेक स्क्वेअर होते, तर देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा -1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. मग याच्या ठिकाणी जर आपण टॅन स्क्वेअर थिटा पुट केला तर आता हा कॉट आहे, हा टॅन आहे. कॉटले 1/टॅन करा किंवा टॅनले 1/कॉट करा, हे दोघं एकमेकांसोबत कॅन्सल होईल, उरण फक्त 4. हा झाला m1 - m2 चा स्क्वेअर. स्क्वेअर आहे तो, m1 - m2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. मग देअरफॉर m1 - m2 जर काढला आपण, बोला स्क्वेअर जर गायब केला तर देअरफॉर m1 - m2 काय जाईल तर +or -2. आपल्याला शो फक्त 2 करायचं, तर डिफरन्स इज 2. डिफरन्स आपला आला. हे झालं प्रॉब्लेम. 4 मार्कला पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे आणि मस्त प्रॉब्लेम, काही नवीन नाही, काही डिफिकल्टी काही दुःख कोणाला इथं. समजलं की नाही ऋतुजा, समजलं. स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखी काही डिफिकल्टी होती बालिके? तनुश्री खारकर, आवाज येतोय माझा बालिके? मिसलेनियस कंप्लीट झाले पूर्ण मिसलेनियस? काहीच नाही राहिलं आता. काहीच नाही राहिला, सर्व आला. मिसलेनियस कंप्लीट झालं की बाकी आहे काही प्रॉब्लेम त्यातले? ऋतुजा बाकी आहे की संपले पूर्ण? हा बाकी आहे, पण ते नवीन टॉपिक आहे. बरं ठीक आहे, पहा मग आपण आता नवीन टॉपिक चालू करतो आहे.
बरं मला सांगा ते पेज नंबर 127 वरचं सॉल्व वाला प्रॉब्लेम तुम्हाला लोकांना करायला लावलं होतं, समजलं होतं की नव्हतं समजलं? तुम्ही सांगू इकडे. पेज नंबर 127 वर सॉल्व प्रॉब्लेम होते, मीडियनचं इक्वेशन काढणं. त्या दिवशी सांगितलं होतं, समजलं होतं? सांगायचं म्हणजे आता सांगू ना ते पूर्ण डबल. गौरी सांगायचं आहे म्हणजे मी शिकवू की तुम्ही सांगता असं म्हणत आहे, काय म्हणत? समजलं नाही, बर. वाच बालिके प्रॉब्लेम वाच. बर. तर काय प्रॉब्लेम आहे? द ट्रायंगल ओ ए बी, काय म्हणतात हे लोक? द ट्रायंगल ओ ए बी इज फॉर्म बाय द लाईन्स. याच्यापासून काय भेटतात? लाईन्स. एक नाही दोन भेटते. होमोजिनियस इक्वेशन आहे. कशावाला लाईन्स मिळतील? पासिंग थ्रू ओरिजिन वाले. अँड द लाईन, हे सिंगल लाईन आहे, एक्स मायनस वन मायनस टू एक्स प्लस वाय मायनस टू इक्वल टू जी. याच्यापासून भेटणारा दोन लाईन, याच्यापासून भेटणारी लाईन, ह्या तीन लाईन मिळून एक ट्रायंगल बनवतो म्हणते ओएबी नावाचा. A triangle OAB is formed by the lines given by this equation. Then find the equation of the median of a triangle. Then find the equation of the median of a triangle. हा जो ट्रायंगल बनतो म्हणते ह्या तिघापासून, त्या ट्रायंगलच्या मीडियनचं इक्वेशन काढायचं. त्या ट्रायंगलच्या मीडियनचं इक्वेशन काढायचं आहे. आणि ट्रायंगलला तीन मीडियन असतात, तीन वर्टासेस वरून टाकलेल्या. ते तीन पैकी कोणत्या मीडियनचं इक्वेशन पाहिजे? तर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन ओ. पहा लक्ष, प्रॉब्लेम थोडस किचकट बनते जर हे इक्वेशन सॉल्व्ह नाही झालं. जर प्रॉब्लेम मध्ये हे इक्वेशन सॉल्व्ह होत असेल, म्हणजे याच्यापासून दोन सेपरेट इक्वेशन काढता येत असेल, तर थोडं सोपं बनते. तर आता पाहू आपण सॉल्व्ह होते की नाही होत. पर पालक प्रॉब्लेम आहे की याच्यापासून ज्या दोन लाईन भेटतात त्या आणि हे तिघं मिळून ट्रायंगल बनवतात. हे तर पक्का आहे की याच्यापासून आपल्याला ओरिजिन मधनं जाणाऱ्या दोन लाईन भेटते. मला सांगा ही लाईन ओरिजिन मधनं पास होणारी आहे की नॉट पासिंग थ्रू ओरिजिन? नॉट पासिंग. कारण एखाद्या इक्वेशन मध्ये जर कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट असेल तर ते लाईनचं इक्वेशन असो की कर्वचं असो, कोणाचंही असो, एवढं फिक्स असते की ते इक्वेशन ज्याचं कोणाचं असेल ते ओरिजिन मधनं पास होत नाही जर कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट असेल. ते नॉट पासिंग थ्रू ओरिजिन वाली लाईन आहे आणि याच्यापासून आपल्याला दोन लाईन ओरिजिन मधनं जाणाऱ्या मिळतात. आता पहिले मला सांगा याचे फॅक्टर पडते का? मल्टिप्लिकेशन 1 ऍडिशन -4. मल्टिप्लिकेशन 1 आणि ऍडिशन 4 -4 फॅक्टर पडणार नाही? पडणार अजिबात नाही. म्हणजे आता याच्यापासून दोन सेपरेट इक्वेशन काढता येईल याचा विचार सोडून द्यायचा. फक्त आता एवढं माहित आहे की याच्यापासून दोन लाईन भेटते. कशा? पासिंग थ्रू ओरिजिन. तर पहा पहिले डायग्राम. कोण पेपरमध्ये लास्ट टाइम जो पेपर झाला त्याच्यात ओ ए ओ बी वेगळ्या लाईन होत्या. हेच प्रॉब्लेम नव्हतं, वेगळं होतं. पण नावं लिहिले थिरीत आणि डायग्राम आहेच नाही. कुठचा ओ ए कुठचा ओबी असं नका करत चल. म्हणजे कोणा कॉफ्या केल्या तर ते बी लोकांच्या नावासहित पाठवून दिलं ऍज इट इज. नावाही बद्दल
तर पहा, हे एक्स एक्सिस निगेटिव्ह पार्ट, एक्स एक्सिस पॉझिटिव्ह पार्ट, वाय एक्सिसचा पॉझिटिव्ह, वायचा निगेटिव्ह पार्ट, ओरिजिन 0 0. दोन लाईन याच्यापासून भेटणाऱ्या ओरिजिन मधनं पास होतात. त्या दोन लाईन त्याच्यापासून भेटणाऱ्या ज्या दोन लाईन ओरिजिन मधनं पास झाल्या, या दोन लाईन्स दोन लाईन्स विच पासिंग थ्रू धिस ओरिजिन, आणि ह्या दोघांचं आपल्याला सेपरेट इक्वेशन माहीत नाही, जॉईंट इक्वेशन ह्या दोघांचं. त्याच्यानंतर ही एक अशी लाईन आहे जे ओरिजिन मधनं जात नाही, नॉट पासिंग थ्रू लाईन, नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, एक्स प्लस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0. ह्या दोघांचं सेपरेट इक्वेशन आपल्याकडे नाही, जॉईंट इक्वेशन. काय आहे दोघांचा? एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस, हे तुमच्यासाठी काढलाय, बोर्ड मध्ये तुम्ही नाही ड्रॉ केलं तरी चालते. आपल्याकडे ह्या दोघांचं सेपरेट इक्वेशन नाही, ह्या दोघांचं जॉईंट इक्वेशन, म्हणजे मल्टिप्लिकेशन करून जे कंबाईन इक्वेशन बनत असतं ते दिलेलं आहे, सेपरेट नाही, आणि ते सॉल्व्ह होते की नाही, फॅक्टरीने पडते. मग आता हा एक ओ नावाचा ओरिजिन पॉइंट, हा ए नावाचा पॉइंट, आणि हा बी नावाचा पॉइंट. जसे की त्यांना म्हटलं, अ ट्रँगल ओ ए बी इज फॉर्म बाय द लाईन्स अँड अ लाईन गिवन बाय दिस इक्वेशन, बाय द लाईन्स अँड अ लाईन. Then find the equation of the median. Then find the equation of the median drawn from origin. ओरिजिन पासून ड्रॉ केलेल्या, स्केलच घेतो, ओरिजिन पासून ड्रॉ केलेल्या मीडियनचं आपल्याला इक्वेशन काढायचं. आता मला सांगा, ओरिजिन पासून जर मी मीडियन ड्रॉ करन तर ते एबीच्या कोणत्या पॉइंट वरून जाईल? मिड पॉइंट वरनं. मीडियन म्हणजे मिड पॉइंटला जॉईन करून त्याच्या ऑपोजिट वर्टासेसला सुद्धा जॉईन करणारी लाईन. तर हे तर इथं झाली ओएम नावाची मीडियन, ज्याचं आपल्याला इक्वेशन काढायचं. हे ओएम नावाचे जे मीडियन आहे त्याचं इक्वेशन काढायचं. वी हॅव टू फाइंड इक्वेशन ऑफ मीडियन ओएम, ह्या मीडियनचं इक्वेशन काढायचं. आता एखाद्या मीडियन असो, आखरी लाईन आहे, नाव त्याचं स्पेशल नाव आहे मीडियन, पण आहे आखरी लाईन, आणि एखाद्या लाईनचं जर इक्वेशन काढायचं आहे, ते इक्वेशन ऑफ लाईन काढायचे भरपूर सारे फॉर्म्युलेज आपण पाहिले आहेत. त्याच्यापैकी एक फॉर्म्युला असा होता की जर एखादी लाईन कोणत्या दोन पॉइंट मधनं पास होते, ते जर दोन पॉइंट तुमच्याकडे असेल, ते जर दोन पॉइंट तुमच्याकडे असतील तर टू पॉइंट फॉर्मनं आपण लाईनचं इक्वेशन काढू शकतो. आणि टू पॉइंट फॉर्म काय असतं? जर एखादी लाईन x1 y1 x2 y2 ह्या दोन पॉइंट मधनं पास होते, तर लाईनचं इक्वेशन होतं y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू x मायनस x1 अपॉन x मायनस x1. हा फॉर्म्युला आहे टू पॉइंट फॉर्म, ज्याच्या भरोशावर आपण लाईनचं इक्वेशन काढू शकतो जर लाईन कोणत्या दोन पॉइंट मधनं पास होते हे माहीत असेल तर. आपल्याकडे इथं ओ नावाचा पॉइंट आहे जो की ओरिजिन 0 फक्त एम नावाचा पॉइंट. जर तुम्हाला एम भेटला तर तुम्ही ओ एमचं इक्वेशन काढू शकता. आता एम काय आहे? तर एम जो आहे तो ए बीचा मिड पॉइंट आहे. समजा ए नावाचा पॉइंट काहीतरी x1 y1 आहे, बी नावाचा पॉइंट काहीतरी x2 y2 आहे. तर सांगा मिड पॉइंट फॉर्म्युल्यानुसार सांगा, जर एखादा पॉइंट माहिती असेल, दोन पॉइंट माहिती असेल, तर त्याचा मिड पॉइंट फॉर्म्युला काय असते? त्यांची ऍडिशन डिवायडेड बाय 2. इकडे y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. हे आपण अज्युम केलंय की ए x1 y1 बी x2 y2. इथे लिहायचं लेट ए x1 y1 and b be the x2 y2. हे ए नावाचं पॉइंट x1 y1 आहे, b x2 y2 आहे. Therefore m, which is the midpoint of
AB will be n x1 plus x2 by 2 comma y1 plus y2 by 2 यम नावाचा पॉइंट असा होऊन जाईल. या दोघांची ऍडिशन बाय 2 या दोघांची ऍडिशन. आता डायग्राम काढल्यानंतर प्रत्येक गोष्टीला नाव देणं, त्या डायग्राम नंतर त्याच्या रिलेटेड थोडीशी थेरी देणं हे आदत टाका. कोणी सप्पा लिहिते काही घेऊन नाही. अरे येतेच कसं ते, जर तुमच्याकडे डायग्रामच नाही तर तुम्हाकडे बिना डायग्रामचं इकडचं येणारच कसं तुम्हाला, काय काढून आले काय नाही, पुढच्यापर्यंत पुरी भावना पोहोचली पाहिजे. असं नाही करायचं सप्पा छापल्यासारखं काहीच्या काही. आता आता यम काळासाठी आपलं काम अडलं आहे ए आणि बी. जर तुम्हाला ए भेटला बी भेटला तर तुम्ही यम काढू शकता. मग आता ए कसा काढायचा आणि बी कसा काढायचा. तर पहा, आपण पहिले सांगितलं की कधीही कोणत्याही कर असो की लाईन असो, की लाईन आणि कर असो, दोन लाईन्स असतील किंवा दोन कर्स असतील किंवा लाईन आणि कर असेल, जर कोणाचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं, जर कोणत्या दोन लाईनचं किंवा कोणत्या दोन कर्वचं किंवा एक लाईन आणि एक कर्वचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं आहे, कुठं त्या एकमेकाला भेटतात हे जर फाईंड करायचं आहे, तर त्यासाठी काय असते तर त्यांचे जे इक्वेशन आहे ते सॉल्व्ह करायचे. त्याचे इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला जो पॉइंट भेटेल तो पॉइंट म्हणजे त्या दोघांचं भेटायचं ठिकाण असतं. आता आपल्याला इथं यम काढायचा आहे जो की डिपेंड आहे ए वर आणि बी वर. यम नावाचा पॉइंट काढायचा आहे जो की डिपेंड आहे ए आणि बी वर. आता मला सांगा ए आणि बी हे जे पॉइंट आहे हे कोणाचं भेटायचं ठिकाण आहे. ए आणि बी हे अशा लाईनचं इंटरसेक्शन आहे जिथं एक्स प्लस वाय मायनस 2 इक्वल टू 0 ही लाईन आणि या लाईन एकमेकाला इंटरसेक्ट. आता जसं की मास्तरनं म्हटलं, जर इक्वेशन सॉल्व्ह झालं असतं तर तुमच्याकडे याचं पण इक्वेशन असतं याचं पण असतं. मग मी हे इक्वेशन याच्यासोबत सॉल्व्ह केलं असतं, ह्या दोन इक्वेशनने सॉल्व्ह केलं असतं, बी पॉइंट काढला असता, या दोन इक्वेशनने सॉल्व्ह करून ए काढला असता, ए भेटला बी भेटला, डायरेक्ट एम काढला असता, मग इक्वेशन काढलं असतं, मार्क भेटलं असतं, खतम होईल. आता तुमच्याकडे या दोघांचं सेपरेट इक्वेशन नाही, पण आखरी या दोघांचं जॉईंट इक्वेशन तर आहेच. म्हणून मी काय करतो, ए आणि बी ह्या दोन पैकी कोणताही एक पॉइंट आपल्याला भेटल, पण कसा भेटल, जेव्हा मी ह्या दोघांचं जॉईंट इक्वेशन आणि ही लाईन, कारण ही लाईन ह्या दोन लाईनला इथं भेटून आली आणि इथं भेटून आणि ह्या दोघांचं आपल्याकडे जॉईंट इक्वेशन आहे. तर काय आहे, फॉर पॉइंट ए ऑर बी, ए किंवा बी नावाच्या पॉइंटसाठी सॉल्विंग इक्वेशन, कोणतं कोणतं इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 विथ कोणासोबत एक्स प्लस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0. आता याला सॉल्व्ह करणं म्हणजे काय, एखाद्या इक्वेशन वरनं एक्सची व्हॅल्यू काढा किंवा वायची व्हॅल्यू काढा, ते दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करा, म्हणजे एकच इक्वेशन बनलं पाहिजे दोघांचं, पण एक व्हेरिएबल असणार, दोन व्हेरिएबल वाला नाही, एक व्हेरिएबल. तर पहा, हे इक्वेशन थोडं बेकार आहे, हे थोडं चांगलं आहे, म्हणून याच्यात ना व्हॅल्यू काढू याच्यात पुट करू. द इक्वेशन नंबर देऊन द्या पहा, लेट एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं, आणि एक्स प्लस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0 याला इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2 वर कोणाची व्हॅल्यू तुम्ही म्हणाल त्याची, एक तर वायची व्हॅल्यू काढा किंवा एक्सची व्हॅल्यू काढा, पण हे दोघांपासून आपल्याला करायचं काय, एकच इक्वेशन बनवायचं आहे असं वाला ज्याच्यात एकच व्हेरिएबल राहील कोणताही. पहा काय करतो, इक्वेशन 2 वर ना, जो इक्वेशन 2 आहे त्याच्यावर ना वायची व्हॅल्यू काढ. वायची जर व्हॅल्यू काढली, -2 तिकडे जाऊन +2, एक्स तिकडे जाऊन -x, हे वायची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स, हे इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. याचा मतलब काय, आपलं दोन्ही इक्वेशन यूज करून पुरा वाय फक्त एक्स मध्ये कन्वर्ट झाला, म्हणजे एक नवीन इक्वेशन बनल ज्याच्यात फक्त एक्सच राहील. एक इक्वेशन एक व्हेरिएबल आरामशी सॉल्व्ह होणार. तर इक्वेशन 2 वरनं हे जे वायची व्हॅल्यू आहे
पुट इन इक्वेशन 1, पहिल्या नंबरच्या इक्वेशन मध्ये पुट कर. काय होईल पहा, तर हे व्हॅल्यू इथं पुट केली, एक्स स्क्वेअर मायनस 4x, y ची व्हॅल्यू 2 मायनस एक्स प्लस y ची व्हॅल्यू 2 मायनस एक्स हा स्क्वेअर इज इक्वल टू 0. करायला सॉल्व करा. एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर मल्टीप्लाय मायनस 8x मायनस मायनस प्लस 4x स्क्वेअर, इकडे फॉर्म्युला a मायनस बी चा स्क्वेअर ए स्क्वेअर ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला लावला ए स्क्वेअर मायनस 5ab प्लस बी स्क्वेअर, हा मायनस 4x मल्टीप्लाय झाला तर मायनस 4x इंटू 2, 4 टू जा मायनस 8x मायनस मायनस प्लस 4xx 4x स्क्वेअर ना. एक्स स्क्वेअर किती वेळा, 1 2 3 4 5 आणि 6 टाइम एक्स स्क्वेअर मायनस 8 मायनस 4 मायनस 12 टाइम एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0. पूर्ण इक्वेशन डिवाइड होतो 2 नी, जर डिवाइड केलं तर 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. हे बनलं एक इक्वेशन. आता हे बनलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला 102 व्हॅल्यू भेटतात. आता 102 व्हॅल्यू म्हणजे कोणत्या व्हॅल्यू व्हॅल्यू, एक हे इकडची व्हॅल्यू आणि हे बी ची इकडची 100, म्हणजे ए आणि बी ह्या दोन पॉइंटचे एक्स कोऑर्डिनेट भेटन, ह्या दोघाले सॉल्व. मग ज्या 102 व्हॅल्यू भेटल त्या दोन व्हॅल्यू साठी त्याच्या करस्पॉन्डिंग दोन वायच्या व्हॅल्यू भेटतील. 100 व्हॅल्यू जर समजा 1 आणि 2 भेटली तर x इक्वल टू 1 साठी तुम्हाला वायची व्हॅल्यू भेटेल, मग x इक्वल टू 2 साठी वायची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे तो एक पॉइंट आणि हा दुसरा पॉइंट, दोन पॉइंट मिळून तुम्हाला ए आणि बी हे पॉइंट भेटतील. मग त्या पॉइंट वरून तुम्ही काय करा, पॉइंट काढा जो की आपला हा फॉर्म्युला x1 प्लस x2 बाय 2 y1 प्लस y2 बाय 2. ओके, मग आता पहा लक्षात, आपल्याला आखरी पाहिजे काय, आपल्याला पाहिजे आहे ह्या x1 आणि x2 च्या सम डिवायडेड बाय. सेपरेट व्हॅल्यू काढून काहीच इंटरेस्ट नाही आपल्याला, सेपरेट व्हॅल्यू काढण्यात काहीच इंटरेस्ट नाही आपल्याला. आखरी सम करून टूच पाहिजे, सम करून 2 न डिवाइडच करायचं आहे आपल्याला. सेपरेट व्हॅल्यू काढून काम काहीच नाही आहे सेपरेट व्हॅल्यूज. पण असं आहे की सेपरेट भेटल्याशिवाय हा भेटत नाही, म्हणून आपण त्याच्या मागे लागलो. पण लहानपणी एक फॉर्म्युला होता की जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल आणि त्याचे जर तुम्हाला रूट्स माहिती असेल, तर लहानपणी फॉर्म्युला होता की त्या रूट्सच्या ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशनचा एक फॉर्म्युला होता. आठवते का कोणाला, रूटची जी ऍडिशन असते ते मायनस बी बाय ए असते आणि मल्टिप्लिकेशन सी बाय ए असते. फॉर्म्युला लहानपणी होता की जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर इकडे लिहितोय रफ मध्ये, जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हे इक्वेशन असेल, याच्यापासून भेटणारे दोन रूट समजा x1 आणि x2 असेल, तर ह्या रूट्सची ऍडिशन आणि रूट्सचं मल्टिप्लिकेशन याचा फॉर्म्युला होता मल्टिप्लिकेशन सी बाय आणि ऍडिशन मायनस बी बाय. आठवते कोणाला असा फॉर्म्युला होता? नसन आठवण तर आठवण ठेवला. हा याच्या अगोदर पण शिकवलाय, जेव्हा आपण ऑक्झिलरी इक्वेशन वरनं सम ऑफ द स्लोप आणि मल्टिप्लिकेशन ऑफ द स्लोप फाइंड करतो, त्या केसमध्ये हे शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे 10वीत. आता तुम्ही काय करा, याले फॅक्टर काढा, मग ह्या दोघांच्या याच्यानं दोन व्हॅल्यू काढा, त्या दोन एक्सच्या व्हॅल्यूसाठी दोन वायच्या व्हॅल्यू, आखरी आपल्याला त्या दोन एक्सच्या व्हॅल्यूची ऍडिशनच पाहिजे आहे. मग कशाला सॉल्व्ह करायचं, सॉल्व्ह न करता डायरेक्टच let x1 and x2 be the roots of above equation. हे जे वरचं इक्वेशन आहे याचे दोन रूट्स x1 आणि x2 आहे, तर आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे की जर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या दोन रूटची तुम्हाला डायरेक्ट ऍडिशन पाहिजे असेल तर पुरं सॉल्व्ह करायची गरज नाही. मायनस बी बाय ए, तर मायनस बी म्हणजे मायनस 6 बाय ए म्हणजे 3, म्हणजे किती आला तर 6/3 2, जो की x1 प्लस x2 झाला. काही दुःख कोणाला काही गेले शिकवायचं, हे समजलं की
आता जर तुमच्याकडे x1 प्लस x2 ची व्हॅल्यू 2 आहे आणि आपल्याला x1 प्लस x2 बाय 2 पाहिजे, तर देअरफॉर जर आपण याला 2 ला डिवाइड केलं तर x1 प्लस x2 बाय 2 ची व्हॅल्यू 2/2 म्हणजे किती होऊन जाईल 1. हा भेटला आपल्याला आपला जो रिक्वायर्ड पॉइंट होता m त्याचा x कोऑर्डिनेट. आता दुसरा आहे y1 प्लस y2 बाय हा पॉइंट काढायचा. आता याला काढायचे दोन उपाय. एक उपाय असा, जसं तुम्ही याच्यावरनं y ची व्हॅल्यू काढली, याच्यात पुट केली, मग पूर्ण प्रॉब्लेम x मध्ये आणला, मग x चे रूट्सचे ऍडिशन काढून सॉल्व्ह केलं. सिमिलरली याच्यावरनं x ची व्हॅल्यू काढा, याच्यात पुट करा, पूर्ण प्रॉब्लेम y मध्ये आणा, मग y चं क्वाड्रॅटिक बनेल. y चं क्वाड्रॅटिक बनल्यानंतर पहिले असंच सॉल्व्ह करायचं की त्याचे रूट समजा y1 y2 तर त्याचे ऍडिशन मायनस b बाय या फॉर्म. पण ती खूप लेंदी मेथड परवडणार नाही. त्याच्यापेक्षा दुसरी मेथड अशी की पहा, एक कन्सेप्ट पहा, लक्ष द्या. जर समजा एखादी लाईन आहे आणि ह्या लाईनचं तुमच्याकडे इक्वेशन आहे, काहीतरी आहे, समजा ही लाईन आहे आणि ह्या लाईनचं तुमच्याकडे इक्वेशन आणि हे दिलेलं आहे की ही जी लाईन आहे आणि हे दिलेलं आहे ही जी लाईन आहे त्या लाईन वरचा एक पॉइंट आहे ए नावाचा, ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 5 आहे आणि वाय कोऑर्डिनेट माहित नाही. लाईनचं इक्वेशन माहिती आहे, लाईन वर हा पॉइंट आहे हे दिलेला आहे की हा पॉइंट लाईज ऑन दॅट लाईन, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 5 आहे हे दिलेलं आहे. तर वाय कोऑर्डिनेट काय असेल हे फाइंड करायचं. कसं फाइंड करा? कसं असते, कोणताही पॉइंट जर एखाद्या लाईनवर असेल तर तो पॉइंट त्या लाईनच्या इक्वेशनला काय करतो, सॅटिस्फाय करतो, समाधानी करतो. एखादा पॉइंट एखाद्या लाईनवर असो की एखाद्या कर्ववर असो, तर तो पॉइंट त्या लाईनच्या किंवा त्या कर्वच्या ज्याच्यावर तो आहे त्याच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. मग आता हा पॉइंट 5, समथिंग जर ह्या लाईनवर आहे तर हा पॉइंट ह्या लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. आता तुम्हाला वाय कोऑर्डिनेट काढायचा आहे तर आपण अज्युम करू वाय कोऑर्डिनेट समजा वाय आहे. मग हा पॉइंट जर इथं पुट केला तर एक्सच्या ठिकाणी 5, वायच्या ठिकाणी वाय प्लस 5 इज इक्वल टू 0, 5 प्लस 5 10, तर वाय इज इक्वल टू -10, जो की आपल्याला वाय कोऑर्डिनेट देते. सेम कन्सेप्ट इथंच आहे. या लाईनचं तुमच्याकडे इक्वेशन आहे एक्स प्लस वाय मायनस 2 इक्वल टू 0. या लाईनवर हा एम नावाचा पॉइंट आहेच, हा एम लाईनवरच आहे आणि त्या एम मध्ये एक्स कोऑर्डिनेट आपण आताच काढला, फक्त वाय काढायचा. तर सेम कन्सेप्ट यूज करून आपण एम नावाच्या पॉइंट मधला वाय कोऑर्डिनेट फाइंड करू शकतो. तर आता पहा, x1 प्लस x2 बाय 2 इज इक्वल टू 1 आपल्याकडे आहे. द पॉइंट m लाईज ऑन लाईन, कोणत्या लाईनवर लाय होते हा पॉइंट, एक्स प्लस वाय मायनस 2 इक्वल टू 0. ह्या पॉइंट याच्यावर लाईज. आता एम नावाचा जो पॉइंट आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट हा वाय कोऑर्डिनेट हा. जर एखादा पॉइंट एखाद्या लाईनवर लाईज होत असेल तर तो पॉइंट त्या लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. ते लिहायचं काम नाही, पण तुम्हाला माहिती असो त्याच्यासाठी सांगत आहे. आणि ही माहिती आहेच जवळपास सर्वांना की एखादा पॉइंट एखाद्या लाईनवर आहे म्हणजे तो पॉइंट त्या लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. सॅटिस्फाय करतो म्हणजे एक्सच्या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट, वायच्या ठिकाणी वाय. तर पहा, एक्सच्या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट काय होता आपला, x1 प्लस x2 बाय 2 प्लस वायच्या ठिकाणी y1 प्लस y2 बाय 2 मायनस 2 इज इक्वल टू 0. आपल्याला x1 प्लस x2 बाय 2 पूर्ण याची व्हॅल्यूज अवेलेबल आहे आपल्याकडे. y1 प्लस y2 बाय 2 काढायचा. तर पहा, हा काय आहे 1, y1 प्लस y2 बाय 2 मायनस 2 इज इक्वल टू 0. बोला, 1 मायनस 2 -1 आणि तो -1 जर तिकडे जाईल तर देअरफॉर y1 प्लस y2 बाय 2 ची व्हॅल्यू जाईल +1. y1 प्लस y2 बाय 2 ची व्हॅल्यू काही +1. म्हणजे आता m नावाच्या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट दोन्ही आपल्याकडे आहे. जर एखादा लाईन कोणत्या दोन पॉइंट मधनं पास होते ते दोन पॉइंट जर आपल्याकडे असेल तर आपण आता लाईनचं इक्वेशन काढू शकतो. कसं,
हे सब 4-4 मार्काचे प्रॉब्लेम आहे, मजाक मजाक मध्ये नाही घ्यायचे. आता ना therefore पॉइंट ओ, हा ओ नावाचा पॉइंट 0 0 आणि एम नावाचा पॉइंट, हाही 1 आला आणि हाही 1 आला म्हणजे काय तर 1 1. ओही माहिती, एमही माहिती. तर नाव द इक्वेशन ऑफ मीडियन ओ एम विल बी, कोणता फॉर्म असते जर लाईन कोणत्या 2 पॉईंट मधनं मला फक्त 5 रुपये माहिती असेल तर बाय डबल पॉइंट फॉर्म. डबल पॉइंट फॉर्म फॉर्म्युला असते y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. पहिले x1 y1 म्हणतो, पहिले x2 y2 पुट करा. y y असते, y मायनस y1 ची व्हॅल्यू 0, y2 मायनस y1 म्हणजे 1 मायनस 0, x मायनस x1 ची व्हॅल्यू 0, x2 मायनस x1 म्हणजे 1 मायनस 0, y मायनस 0 y डिवायडेड बाय 1 नाही लिहिलं तरी चालेल, x मायनस 0 x डिवायडेड बाय 1 म्हणजे x. therefore x minus y is equal to 0 will be the equation of median OM. हे आहे 4 मार्कचा खतरनाक प्रॉब्लेम, मस्त मजेदार. हा इकडचं का आता दिसतंय का रे? कुणा विचारलं होते? गौरी. समजलं की नाही गौरी प्रॉब्लेम? काही दुःख काही गेल्याची की नाही? तर पहा मी एक ऍज इट इज असंच्या असा टाईपचा एक प्रॉब्लेम आठवण ना, मला जर आठवण नाही आली तर गौरी तुझं काम आहे ते आठवणीनं मेसेज करायचं सरले, सर असं वाला एक प्रॉब्लेम आहे म्हणा, तुम्ही पाठवणार होते तर फोटो पाठवा, ठीक आहे? तर ते ग्रुपवर टाकेल, सर्वांनी सॉल्व्ह करायचा. आकडे बदललेले आहे, प्रॉब्लेम असंचा ऍज इट इज, डायग्राम ही अशीच, इक्वेशन बदललेले आहे. प्रथमेश आहे का प्रेझेंट? प्रथमेश समजलं की नाही मित्र प्रॉब्लेम? बस. आणखी कोणाला काही डिफिकल्टी? आणखी कोणाला काही डिफिकल्टी? बर, आता जो नवीन टॉपिक आहे तो आता शिकवू की मग आता उद्या घ्यायचा? जो नवीन टॉपिक आहे तो आता शिकवायचा की उद्या घ्यायचा? उद्याच होणार ना, आता कसं होईल, 5 मिनिट राहिलं, 11 वाजता दुसरी बॅच आहे तुमची, माझी पण आहे. नंतर मग 5 मिनिटात सांगून सांगून काय सांगणार मग, नवीन टॉपिक साठी 1 घंटा तर प्रवचनच आहे, नंतर प्रॉब्लेम. तो होमवर्क तुम्हाला अशा टाईपचा एक प्रॉब्लेम आहे जे मी फोटो ग्रुपवर टाकेन, आठवणी ना, पण जर विसरलो तर बालिकेला सांगितलं आहे, तुझं काम आहे सांगणं, मेसेज करायचा की सर हे फोटो पाठवा म्हणून.
ठीक आहे मग. धन्यवाद. कोणाला काही कल्याणी आहे का प्रेझेंट? कल्याणी समजलं पाहिजे की करून पहा. हे प्रॉब्लेम हा आठवली ना घरी. व्हिडिओ बंद आहे पण ऑडिओ चालू आहे. कोणाला अजून काही विचारायचं आहे विचारू शकता. बरं पा. अरे लेट झाले का द्या सांग. एंट्रन्स वाले जे असतील त्यांनी कृपा करून नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे सोमवारपासून 900 पेअर ऑफ सेटलाईनच्या एंट्रन्सच्या नोट्स कलेक्ट करा. आपण तो युनिट संपवू ऑनलाईन मध्येच.